सगळ्यांची अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण करत आहोत ते म्हणजे स्वादिष्ट अशी शेवई. तर बघताय मी आत्ताच बाजारातनं या शेवया मी विकत आणल्यात. तर मी शेवया घेतल्यात, त्याच्यासोबत मी रामबंधू केशर मिल्क मसाला घेतलेला आहे, साखर आहे, हा खवा घेतला आहे मी थोडा, आणि आपलं दूध. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. आपली मस्तपैकी शेवया आज आपल्याला खायच्या आहेत. बघत राहा अकूज किचन. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. मी आता कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण आता साजूक तूप टाकून घेऊया. तुपामध्ये आपल्याला शेवया परतून घ्यायच्या आहेत. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त रहा. बघताय फ्रेंड्स, आपलं तूप आता तापलेलं आहे. ह्याच्यात आपण आता आपली शेवई टाकून घेऊया. व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला, आणि हे सगळं अगदी मंद आचेवरच आपल्याला करून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं, तिला लाल होईपर्यंत चांगली. आपल्याला ह्याच्यामध्ये ड्राय फ्रूट्ससुद्धा टाकता येतात, म्हणजे बदाम, मनुके वगैरे वगैरे, काजू. पण आपण तो रामबंधू मसाला आणल्यामुळं त्या मसाल्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळं मी वेगळा मसाला काही म्हणजे ड्रायफ्रूट्स काही टाकले नाही ह्याच्यात. नाही तर ह्याच्यासोबतच ड्रायफ्रूट्स आपण परतून घेऊ शकतो. बघत राहा अकूज किचन. बघताय फायनली आपली शेवया जे आहेत ते एकदम छानपैकी भाजल्या गेलेल्या आहेत. तर आपण आता ह्याला शिजवण्यासाठी ह्याच्यामध्ये दूध टाकून घेऊया. बघत राहा अकूज किचन. मी आता दूध टाकतो. त्यात दूध भरपूर टाकायचं आहे आपल्याला, कारण की आपल्याला शेवई त्यातच शिजवायची आहे. छानपैकी शेवया आपल्याला उकळी काढायची आहे आपल्या याच्यामध्ये. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, मी सर्व दूध आता त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, आणि आता व्यवस्थित आपल्याला या शेवयांना उकळी येऊ द्यायची आहे. आपण मग आता याच्यात साखर, आपला रामबंधू मसाला आणि हा खवा ह्याच्यामध्ये आपण आता टाकून घेऊया. सगळ्यात आधी मी मसाला त्यात टाकून देतो. बघताय फ्रेंड्स, हा रामबंधू मसाला ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. सर्व टाकायचं. ह्याच्यामध्ये सर्व असतं. केसर आहे, जायफळ आहे, काजू आहे, बदाम आहे, सगळ्यांची ती एक पेस्ट आहे. व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. आता मी खवासुद्धा याच्यामध्ये टाकून देतो, म्हणजे थोडीशी आपल्याला त्याला थिकनेस पण येईल आपल्या खिरीला. बघा, आपल्याला मात्र त्याला सारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर ते सगळं गोळा होऊन जाईल. बघत राहा अकूज किचन. उकळी साखर मात्र आपण उकळी आल्यानंतर टाकणार आहोत. फ्रेंड्स, बघताय आपल्या खिरीला म्हणजे जे दूध होतं त्यात आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर आपण याच्यामध्ये आता साखर ॲड करून घेऊया. चांगलं त्याला हलवून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित साखर मिक्स झाली पाहिजे. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स,
फायनली आपली खीरला उकळी आलेली आहे आणि आपली खीर आता तयार झालेली आहे. चला आपण सर्व मिळून हिचा स्वाद घेऊया. हिला आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया छोट्या छोट्या आणि मग आपण सर्व करूया. बघताय की आपली खीर रेडी टू ईट. एकदा नक्की करून बघा. खूप छान रेसिपी आहे. घरातल्या सर्वांना आवडेल. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की या. मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत रहा अकूज किचन. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन. थँक्यू.